तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. सर, तर मित्रांनो, फायनली आपण इथं मनोज जरांगे पाटील यांच्यावर आपण एक डिझाईन केली मित्रांनो. संपूर्ण त्या सगळीकडे डिझाईन पूर्ण आपली आपण भरपूरांची कॉल मेसेज आली मला की दादा एक बॅनर यावरती घेऊन या फायनल, ठीक आहे, जेणेकरून सर्वांना गरज पडून राहिली. तर फायनल आपण असे त्याच टॉपिकवर आपण तो बॅनर आणलाय मित्रांनो. संपूर्ण तर तुम्ही डायरेक्ट प्रिंटिंग वगैरे अवेलेबल करू शकता त्या बॅनरवर. बाकी वाटेल ते त्या हिशोबाने तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या साईजमध्ये. ते संपूर्ण तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. आपण डिझाईन कशी पण क्रिएट केली नक्कीच तुम्हाला सांगतोय. घेतो मी फोटोशॉप ओपन करू. तर फोटोशॉप ओपन केल्यानंतर संपूर्ण डिझाईन मी पासवर्ड फ्री टाकला, डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करा, काय विषय नाही. या क्रिएटिव्ह काय पासवर्ड नाही, ठीक आहे. सगळ्यात त्यानंतर आपण आता नॉर्मल एक बॅकग्राऊंड घेतो. साईजचं तुम्हाला इथे सांगतो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट. पहिलं तर न्यू होतात, हा पॅनल इथं ओपन होतोय. तुम्हाला वाटेल तुमच्या हिशोबाने तुम्ही साईज वगैरे क्रिएट करा, ठीक आहे. बाकी इंचेसमध्ये ठेवा. नंतर इथं रेग्युलेशन तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्सनुसार नक्की ठेवा. 300 जर टाकलं तर बेटर राहील, काय विषय नाही. अशी म्हणजे तुमची साईज तुमच्या हिशोबाने करून घ्या. इथं क्लोज म्हणतोय, ठीक आहे. तर आपण समजा 10x8 साईज क्रिएट केली ती. आता नॉर्मल आपण बॅकग्राऊंड घेतलं, हे बॅकग्राऊंड घेतलं आपण पिंटरेस्टवर मित्र. संपूर्ण ते आता पिंटरेस्टवर बॅकग्राऊंड सर्चच करीत राहा, कारण कसे वेगवेगळे बॅकग्राऊंड तुम्हाला तिथं अवेलेबल बघायला मिळतील. मला नक्की कमेंट कर, त्यावर मी टोटल आणणारच आहे भावना, कारण भरपूर जणांना आयडिया भेटत नाही कोणती डिझाईन करताना कोणती कन्सेप्ट आणि कोणतं बॅकग्राऊंड वगैरे भेटलं पाहिजे. त्या हिशोबाने ती उमजत नाही काही जणांना, भरपूर जणांना. नक्कीच मला कमेंट करा, त्यावर मी टोटल आणतो, काय विषय नाही. आता सिम्पली अशा मी बॅकग्राऊंड घेतलंय, ठीक आहे. त्यानंतर त्यावर आपण एक वॉटर टेक्स्चर मारलंय, नॉईज वगैरे या टाईप मध्ये झूम करून बघू शकता, हे बघू शकता. पहिलं असं तर असं टेक्स्चर मारलं, ठीक आहे. टेक्स्चर मारल्यानंतर त्यावर आपण आहे ना हे घेतलं, चलो मुंबई या टाईप मध्ये थोडं टेक्स्ट मारलं मागून. आता या हाय की मी तुम्हाला प्रोव्हाइड केलाय जरांगे पाटलांचा, ठीक आहे. आता हे बघू शकता तुम्ही, इमेज फुल एच क्वालिटी प्रोव्हाइड केलाय. संपूर्ण ते तयार करून आपण तो काय विषय, ठीक आहे. कारण हे मी तुम्हाला कोणी देणार पण नाही, जे आपण पूर्ण एच क्वालिटी मध्ये प्रोव्हाइड केली तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर आपण अशा म्हणजे एक टेक्स्चर मारलं का मागून, नॉर्मल सिम्पल, ठीक आहे. आता हे डिझाईन पूर्ण आपण रेड टाईप मध्ये केली, डार्क मध्ये, ठीक आहे मित्रांनो. ही म्हणजे आता प्रिंटिंग थोडी आपली क्वालिटी बसणार आहे डार्क केलं, काही विषय नाही. असे केलं. त्यानंतर आपण चलो मुंबई परत टेक्स्ट मारलोय. आता शिवाजी महाराज तुम्हाला 2 इमेज प्रोव्हाइड केला, हा एक प्रोव्हाइड केलाय आणि हा तो ऑलरेडी मी बॅनर मध्ये हाच लावलाय, ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर हाईड करून हा नक्कीच यूज करू शकता, काय विषय नाही. पीएचडी ओपन केल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच कळणार. आपण इथे ब्रश मारलाय मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ब्रश मारलाय. परत त्यावर आपण या टाईप मध्ये बघू शकतो मी, आता आपण हा एक इमेज मारला, बघू शकतो मी. त्यानंतर आपण असा ब्रश मारलाय परत एक. परत त्यावर चलो मुंबईचे असे 2 टेक्स्ट मारले. नंतर थोडा आपण इथं जे जे आपलं व्हायब्रन्स आहे मित्रांनो, व्हायब्रन्स इथून घेतलं आपण, हे बघू शकतो. इथून हे व्हायब्रन्सचं ऑप्शन आहे एक्सपोर्टच्या खाली, तिथून ते व्हायब्रन्स नक्कीच मारलंय, तुम्ही पण यूज करा. त्यानंतर आता हा एक इमेज मारला, इमेज बघू शकता पूर्ण क्वालिटी भाव, नादा असा विषय भाव संपूर्ण एच क्वालिटी, ठीक आहे. त्यानंतर आपण केलंय या पद्धतीने सॉर्ट कलर लुक पहा, डायरेक्ट आपली डिझाईन चेंज झाली भाव. पहिली अशी होती, अशी झाली. नक्कीच याचा फायदा ना आपल्याला. परत त्यावर आपण थोडासा ब्रश मारला, जेणेकरून नाव ऍड करता आपले चलो मुंबई, या टाईपने आपण नाव ऍड केलं, ठीक आहे. परत कलर लुकअप मारला थोडा, हे बघू शकता या टाईपने, ठीक आहे. खतरनाक असा लुक बसला आपला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट भाव, जे सकल मराठा आपण XYZ कोणत्या गावाचं नाव ऍड केलंय, तर तिथं नक्की तुमच्या शिवाय तुम्ही नाव ऍड करू शकता. एवढं सिलेक्ट करा, तर डिलीट करून ते नक्कीच पेस्ट करा तुमच्या शिवाय तुम्हाला वाटेल ते नाव, तुमच्या जे गावाचं नाव वगैरे. बाकी डिझाईन जर बघायला गेलं, सर्वात प्रॉपर अशी डिझाईन आपली बनली, हे बघू शकते या टाईप मध्ये. खतरनाक आपली अशी डिझाईन बनली भाव. संपूर्ण आपल्याला भरपूर वेळ लागलाय, नक्कीच फ्री डिझाईन तुमच्यासाठी प्रोव्हाइड केली आहे. हा, तर उद्या भावानं एक टोटल आपल्याला नक्कीच लगेच पडणार आहे, ते म्हणजे गणपती विसर्जन, एकदम टॉपचं टोटल ते पण, ठीक आहे. थोडा नेटवर्कचा इश्यू होता म्हणून तो टोटल थोडे आपले लेट चालले भावानं, काय विषय नाही. नक्कीच तुम्हाला ते पोहोचवले जाणार. आता असे पण आपला फाईल असा पण बॅनर होत आहे. आता फाईल येतो, एक्सपोर्ट जातो, सेव्ह फॉर वेब क्लिक करतो. सेव्ह करण्यासाठी असं करा, ओरिजिनल द्या. बाकी सेटिंग इथं बघून घ्या, जेपीजी मॅक्सिमम क्वालिटी 100 टाका. बाकी या टाईपमध्ये सेव्ह करा, डायरेक्ट सेव्ह क्लिक करा, ठीक आहे. आता कॅन्सल म्हणतोय. जर तुम्हाला इथं प्रिंट मारायची भाव डिझाईनची यार, तर काय करणार माहिती, इमेज साईज मध्ये या पहिले तिथे ना. आता आपण पिक्सल, ठीक आहे, ही पिक्सल आता ही नॉर्मल तुम्हाला डेमोसाठी मी ठेवली,
कधी पण डिझाईन बनवताना इंचेस मध्ये ठेवा. इथे इंचेस जरी केला तुम्ही तो काय विषय नाही होणार. ठीक आहे, इथे ओके म्हणतो. हे बघ डिझाईन आपली प्रॉपर दिसणार क्वालिटी. ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट प्रिंटिंग मारताना काही चूक नका करू. इमेज साईजला रिलेशन जे 300 टाकले का ते तुम्ही कमीत कमी 500-700 करा. त्यांनी तुमची प्रिंटिंगची क्वालिटी एकदम क्वालिटी वाढणार. डिझाईनचं क्वालिटी म्हणजे सेव्ह होणार जास्त एमबी. तर अशी फाईल आपला आजचं ट्युटोरियल होतं. असे ट्युटोरियल वेगवेगळे घेऊन येणार नक्की मला कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय महाराज.